Hello students, welcome to my channel Sri Physics. This is video number 26 from the chapter Superposition of Waves, which is 6th chapter of 12th physics. Today we are going to study about noise, then musical sound, musical scale and musical instruments. First of all, noise. What do you mean by noise? Noise is a sound which produces an unpleasant sensation in the ear of listener. नॉईज म्हणजे असा आवाज असतो की जो ऐकणाऱ्याच्या कानामध्ये अनप्लेझंट सेन्सेशन निर्माण करतो. म्हणजे तो आवाज आपल्याला नकोसा वाटतो, आवाज ऐकावासा वाटत नाही, असा आवाज म्हणजे नॉईज. It is produced by a mixture of sounds of different frequencies which do not have any relation with each other. नॉईज कसा तयार होतो? जेव्हा वेगवेगळे साऊंड्स वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे, ज्या फ्रिक्वेन्सीचा एकमेकांशी काही संबंध नाही, काही रिलेशन नाही. उदाहरणार्थ की समजा अशा पद्धतीच्या फ्रिक्वेन्सीज 200, 267, हे फक्त एक उदाहरण सांगतो. 291, 361, 400, 475, 500 हर्ट्ज, अशा रँडमली फ्रिक्वेन्सीज, असे साऊंड्स जेव्हा एकमेकांमध्ये मिक्स होतात तेव्हा त्याच्यातून नॉईज तयार होतो, जो आवाज आपल्याला ऐकावासा वाटत नाही. ह्या फ्रिक्वेन्सीजचं एकमेकांमध्ये काही रिलेशन नसतं, काही स्पेसिफिक रेशो नसतो की तर 267/200 केलं तरी एक विशिष्ट रेशो मिळेल आणि 291 आणि 267 केल्यानंतर एक पर्टिक्युलर रेशो मिळेल, असं काही रिलेशन त्यांच्यामध्ये नसतं. अशा फ्रिक्वेन्सीज जेव्हा मिक्स होतात तेव्हा त्याच्यातून नॉईज तयार होतो. रँडमली फ्रिक्वेन्सीज मिक्स झाल्यानंतर जो साऊंड तयार होतो तो नॉईज असतो. फॉर एक्झाम्पल, द रॅटलिंग साऊंड ऑफ बुलक कार्ट, द ब्लेअरिंग ऑफ ए हॉर्न, द शाउटिंग ऑफ मॉब, द स्क्रीमिंग ऑफ चिल्ड्रेन, द एक्सप्लोजन ऑफ ए बॉम्ब एक्सेट्रा आर एक्झाम्पल्स ऑफ नॉईज. हे सगळे नॉईजचे उदाहरणं आहे. बैलगाडीचा आवाज किंवा ट्रॅफिकमधून आपण जाताना बघतो की बरेच लोक विनाकारण हॉर्न वाजवतात वेगवेगळ्या पद्धतीने, तेव्हा ते सुद्धा आपल्याला ऐकावंसं वाटत नाही, तो नॉईज आहे. शाउटिंग ऑफ मॉब म्हणजे गर्दी असेल आणि ते कसेही ओरडत असतील तर तो मॉब जो असतो त्यांचं जे ओरडणं असतं तो सुद्धा नॉईजचा प्रकार आहे. स्क्रीमिंग ऑफ चिल्ड्रेन म्हणजे लहान मुलांचं किंचाळणं, हे नॉईजमध्ये मोडतं. एखादा बॉम्बस्फोट झाला तर तो सुद्धा आवाज आपल्याला नकोसा वाटतो, कानाला गोड वाटत नाही, तो नॉईज असतो. तर हे काही नॉईजचे उदाहरणं आहेत. याच्या उलट म्युझिकल स्केल काय असते? व्हॉट इज म्युझिकल स्केल? म्युझिकल साऊंड इज अ साऊंड विच प्रोड्युसेस प्लेझंट सेन्सेशन. म्हणजे म्युझिकल साऊंड म्हणजे असा आवाज असतो की जो आपल्या कानामध्ये, ऐकणाऱ्याच्या कानामध्ये प्लेझंट सेन्सेशन निर्माण करतो. म्हणजे मन प्रसन्न होतं आणि तो आवाज आपल्याला सतत ऐकावासा वाटतो. तो आवाज त्याला म्हणतात म्युझिकल साऊंड. त्याच्या नावामध्येच त्याचा अर्थ आहे. इट इज प्रोड्युस्ड बाय रेग्युलर अँड पिरियॉडिक व्हायब्रेशन्स विदाउट एनी सडन चेंज इन लाऊडनेस. म्हणजे म्युझिकल साऊंड कसा तयार होतो? तर रेग्युलर आणि पिरियॉडिक व्हायब्रेशन्स म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचे होतात. नॉईजमध्ये काय होतं? इरेग्युलर व्हायब्रेशन्स होतात. मध्येच मोठ्याने व्हायब्रेशन्स होतात, मध्येच हळू होतात आणि त्यांच्यामध्ये जे टाईम इंटरवल असतं ते पण कॉन्स्टंट नसतं, रेग्युलर नसतं, इरेग्युलर असतं, अनियमितपणा त्याच्यामध्ये असतो. आणि सडन चेंज इन लाऊडनेस, याच्यामध्ये विदाऊट सडन चेंज इन लाऊडनेस असतं म्युझिकल साऊंडमध्ये. म्हणजे अचानकमध्येच आवाज वाढत नाही. तसं नॉईजमध्ये नाही. नॉईजमध्ये अचानकच मध्ये आवाज वाढतो, लहान होतो, त्यामुळे ते आपल्याला ऐकावंसं वाटत नाही. पण म्युझिकल साऊंड हा ऐकावासा वाटतो. म्युझिकल साऊंड हॅज सर्टन वेल डिफाईन्ड फ्रिक्वेन्सीज विथ सायझेबल ॲम्प्लिट्यूड. दीज आर नॉर्मली हार्मोनिक्स ऑफ ए फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे जेव्हा म्युझिकल साऊंड तयार होतो तेव्हा अनेक साऊंड त्यामध्ये मिक्स होतात. तेव्हा ते साऊंड, त्यांच्या ज्या फ्रिक्वेन्सीज असतात त्या सर्टन वेल डिफाईन्ड फ्रिक्वेन्सीज असतात, रँडमली मिक्स होत नाहीत त्या.
आणि एक सायझेबल ॲम्प्लिट्यूड असतात, म्हणजे एक विशिष्ट त्यांची ॲम्प्लिट्यूड असते, खूप एकदम कमी नसते ॲम्प्लिट्यूड. आणि ह्या ज्या फ्रिक्वेन्सीज मिक्स होतात त्या शक्यतोवर फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या हार्मोनिक्स किंवा ओव्हरटोन्स असतात. म्हणजे कसं आहे, आता आपण मगाशी पाहिलं की ओव्हरटोन्समध्ये ह्या फ्रिक्वेन्सीज रँडमली मिक्स होतात. पण आता जर समजा म्युझिकल साऊंड तयार होत असेल तर त्याच्यामध्ये 200 ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असेल, तर 200च्या नंतर एक त्याचं हार्मोनिक किंवा त्याच्या एक विशिष्ट रेशो असलेली, म्हणजे समजा 300 हर्ट्ज किंवा त्यानंतर 400 हर्ट्ज, असं एक स्पेसिफिक रेशो किंवा हार्मोनिक्स, आपण हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन्सबद्दल शिकलो आहे. तर अशा प्रकारच्या फ्रिक्वेन्सीज जेव्हा मिक्स होतात तेव्हा त्याच्यातून जो आवाज तयार होतो, जो साऊंड तयार होतो, त्याला म्हणतात म्युझिकल साऊंड. आणि हा म्युझिकल साऊंड आपल्याला कानाला ऐकावासा वाटतो, तो आपल्याला आपलं मन प्रसन्न करतो, प्लेझंट सेन्सेशन निर्माण करतो. फॉर एक्झाम्पल, साऊंड ऑफ सितार, गिटार, फ्लूट, ट्रम्पेट, पियानो और हार्मोनिक एट्सेट्रा आर एक्झाम्पल्स ऑफ म्युझिकल साऊंड. हे सगळे उदाहरणं, सितारचा आवाज, गिटारचा, फ्लूटचा म्हणजे बासरीचा, ट्रम्पेट, पियानो किंवा हार्मोनिक, हे सगळे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे. याच्यातून तयार होणारं जे म्युझिक असतं, जो आवाज असतो, ते मन प्रसन्न करतं, त्याला म्युझिकल साऊंड म्हणतात. आता आपण याच्यामधला डिफरन्स पाहिला आहे. त्यानंतर आहे म्युझिकल स्केल. म्युझिकल स्केल म्हणजे काय? ए सिक्वेन्स ऑफ फ्रिक्वेन्सीज विच हॅव अ स्पेसिफिक रिलेशन विथ ईच अदर इज कॉल्ड ॲज म्युझिकल स्केल. म्युझिकल स्केल म्हणजे काय असतं? सिक्वेन्स ऑफ फ्रिक्वेन्सीज विच हॅव अ स्पेसिफिक रिलेशन विथ ईच अदर, म्हणजे त्यांचं एकमेकांमध्ये एक विशिष्ट रिलेशन असतं, एक विशिष्ट रेशो असतो फ्रिक्वेन्सीजचा. त्या फ्रिक्वेन्सीज रँडम नसतात. तर हे जे सिक्वेन्स असते फ्रिक्वेन्सीजची सिक्वेन्स, त्याला म्हणतात म्युझिकल स्केल. नॉर्मली बोथ इन इंडियन क्लासिकल म्युझिक अँड वेस्टर्न क्लासिकल म्युझिक 8 फ्रिक्वेन्सीज इन स्पेसिफिक रेशो फॉर्म अन ऑक्टेव, each frequency denoting a specific note. जनरली नॉर्मली इंडियन क्लासिक म्युझिकमध्ये सुद्धा आणि वेस्टर्न क्लासिक म्युझिकमध्ये सुद्धा 8 फ्रिक्वेन्सीज असतात आणि त्या फ्रिक्वेन्सीज एका विशिष्ट रेशोमध्ये असतात, त्या ऑक्टेव तयार करतात. ईच फ्रिक्वेन्सी डिनोटिंग ए स्पेसिफिक नोट, आणि त्यातली एक प्रत्येक फ्रिक्वेन्सी एक स्पेसिफिक नोट, एक स्वर निर्देशित करते किंवा स्वर दाखवते. फॉर्म अँड ऑक्टेव म्हणजे काय? तर ती जी स्केल तयार होती त्यातली शेवटची फ्रिक्वेन्सी ही सगळ्यात पहिल्या फ्रिक्वेन्सीच्या डबल असते, त्याला म्हणतात ऑक्टेव. इन ए गिवन ऑक्टेव फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस अलॉंग सा रे ग म प ध नि सा ॲज वेल ॲज अलॉंग डो री मी फा सो ला टी डो. An example of values of frequencies is 240, 270, 300, 320, 360, 400, 450, 480 हर्ट्स रिस्पेक्टिवली. किंवा यामधलं जर 0 काढलं तर एक सिक्वेन्स तयार होते 24, 27, 30, 32, 36, 40, 45, 480. तर त्यातली शेवटची जी आहे 480 ही पहिली जी फ्रिक्वेन्सी आहे 240च्या डबल आहे, ऑक्टेव आहे. तर याचा जो सूर असतो 240चा जो टोन असतो तो आणि 480चा तो सेम असतो, फक्त हा एक लो पिच असतो, दुसरा हाय पिच असतो. तर ही एक स्केल झाली, म्युझिकल स्केल झाली, त्याला ऑक्टेव आपण म्हणतो, कारण शेवटची जी आहे ती पहिल्याच्या डबल आहे. तर यांचा एक स्पेसिफिक रेशो असतो, दुसऱ्याचा आणि पहिल्याचा, त्यानंतर तिसऱ्याचा आणि दुसऱ्याचा. अशा पद्धतीने ह्या सगळ्या फ्रिक्वेन्सीज एका विशिष्ट रेशोमध्ये असतात. 240 हर्ट्सचा आवाज किंवा ट्युनिंग फोर्क जर तुम्ही रबरवर स्ट्राईक केला तर त्यामधून हा पहिला स्वर सा असा आवाज तुम्हाला येईल. 270साठी रे, नंतर ग म प ध नि आणि परत शेवटी सा. तर हा 240सुद्धा सा आणि 480 हर्ट्ससुद्धा सा. पहिला लो पिच आहे आणि शेवटचा हाय पिच आहे. शेवटचा जो स्वर आहे किंवा जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी पहिल्याच्या डबल आहे. याचे आवाज
आता ते प्रत्यक्ष मी तुम्हाला ऐकून दाखवतो, ते तुम्ही ऐका. तर अशा पद्धतीने हे सगळे बेसिक टोन्स आहेत म्युझिकल स्केलचे आणि ह्या सगळ्या फ्रिक्वेन्सीजचं एकमेकांशी विशिष्ट रिलेशन असतं, एक विशिष्ट रेशो असतो. बघा या ठिकाणी समजा मी तुम्हाला सांगितलं की इंडियन नेम त्याचं सा आहे, तो नोट सीने दाखवतात. इंडियन नेम सा आहे, तर ती फ्रिक्वेन्सी 240 मी तुम्हाला सांगितली होती. तर 0 आपण काढलं तर रिलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 24 होईल, दुसरी 27, 30, 32, 36, 40, 45 आणि 48. तर 27 आणि 24चा रेशो 9/8 येतो. नंतर 27, 30 म्हणजे 30 आणि 27चा रेशो 10/9 येतो. त्याच्यानंतरचा पुढचा रेशो 16/15, नंतर 9/8, 10/9, 9/8, 16/15. बघा या ठिकाणी रिपीट झालेला आहे हा रेशो. इथं 9/8 आणि परत या ठिकाणी 9/8, इथं 10/9, इथं 10/9, 9/8 आणि 9/8, 16/15 आणि 16/15. आता याच ठिकाणी बघा, दिस स्केल इज कॉल्ड ॲज डायटोनिक स्केल. इन अबव स्केल वी कॅन स्टार्ट विथ एनी फ्रिक्वेन्सी ॲज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आता 24च्या जागी कुठलीही फ्रिक्वेन्सी तुम्ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी घेऊ शकता ॲज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अँड बिल्ट अप द कम्प्लीट स्केल बाय युजिंग इंटरवल इंडिकेटेड अबव. मग एक तुम्ही फ्रिक्वेन्सी समजा पहिली एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी निवडली, तर या रेशोप्रमाणे पुढच्या फ्रिक्वेन्सी मग कॅल्क्युलेट करून त्या काढायच्या आणि मग ती एक स्केल तयार होते. समजा आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 256 घेतली, तर मग 9/8 रेशो येण्यासाठी नंतरची फ्रिक्वेन्सी 288, नंतर 320, 341.3, 384, 426.7, 480 आणि 512 ह्या फ्रिक्वेन्सीज तुम्हाला मिळतील. तर ही एक म्युझिकल स्केल झाली. शेवटची फ्रिक्वेन्सी बघा 512 पहिल्या फ्रिक्वेन्सीच्या डबल येते. 256च्या डबल बरोबर 512 आहे. तुम्ही जेव्हा विद्यार्थी मित्रांनो 12वी प्रॅक्टिकल करणार फिजिक्सचं सोनोमीटर किंवा रेझोनन्स, तेव्हा तुम्ही ट्युनिंग फोर्क वापरता. जनरली लॅबमध्ये जे ट्युनिंग फोर्क असतात ते या फ्रिक्वेन्सीचे असतात. याचं कारण आता तुमच्या लक्षात आलं असेल. आणि त्यानंतरचा पार्ट आहे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर म्युझिक हा पार्टच वेगळा आहे आणि ते खूप मोठी एक कला आहे. ती ब्रांचच वेगळी आहे किंवा ते फील्डच वेगळं आहे. आपण सायन्सचे विद्यार्थी आहोत आणि सायन्सच्या दृष्टिकोनातून थोडासा स्टडी त्याचा करणं आपल्याला गरजेचं आहे. आपण त्यातले काही एक्सपर्ट नाही, पण फिजिक्सच्या दृष्टिकोनातून जे सायंटिफिक इन्फॉर्मेशन आपल्याला त्या इन्स्ट्रुमेंटची घ्यायची आहे त्याबद्दल आपण थोडक्यात बेसिक शिकणार आहोत. तुम्हाला जर त्यामध्ये काही फार मोठा इंटरेस्ट असेल, आवड असेल, तर तुम्ही यूट्यूबवरती ह्या वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटबद्दल सर्च करू शकता, अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता. बघा, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स जे असतात त्यांचे वेगवेगळे प्रकार असतात. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आर क्लासिफाईड इंटू 3 मेन टाईप्स. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स, सगळे म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचे मुख्यत्वे 3 प्रकार असतात. कोणते 3 प्रकार असतात? फर्स्ट इज स्ट्रिंग्ड म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स, म्हणजे त्यांना आपण म्हणतो तंतुवाद्य मराठीत. सेकंड इज विंड इन्स्ट्रुमेंट, ज्याला आपण म्हणतो वायुवाद्य. आणि तिसरं असतं पर्क्युशन इन्स्ट्रुमेंट्स, त्याला म्हणतात मराठीत तालवाद्य. तर ह्या प्रत्येक प्रकाराबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती घ्यायची आहे. मी तुम्हाला सांगितलं आपण त्यातले तज्ज्ञ नाही आहे, तरी पण सायन्सच्या दृष्टिकोनातून थोडीशी माहिती आपल्याला घेणं गरजेचं आहे. व्हॉट डू यू मीन बाय स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स? Stringed instruments consist of stretched strings. Sound is produced by plucking of strings. म्हणजे त्याच्या नावामध्येच आहे तंतुवाद्य. त्याच्यामध्ये एक ताणलेली तार असते आणि याच्यामध्ये साऊंड कसा निर्माण होतो तर प्लकिंग ऑफ स्ट्रिंग्स, म्हणजे ती तार छेडून, मराठीत त्याला प्लक करणे म्हणजे छेडणे असा शब्द आहे.
छेडणे म्हणजे त्या वायरला कशाच्या तरी सहाय्याने, एकतर हाताने किंवा बोच्या सहाय्याने किंवा स्टिकच्या सहाय्याने त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स निर्माण करणे, त्याला म्हणतात प्लकिंग ऑफ स्ट्रिंग्स. आणि जेव्हा व्हायब्रेशन्स होतात त्या व्हायब्रेशन्समधून साऊंड वेव्ज निर्माण होतात आणि आवाज तयार होतो. तर पहिला प्रकार आहे स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स. त्याचे काही उदाहरणं पण आपण बघूयात. द स्ट्रिंग्स आर ट्यून टू सर्टन फ्रिक्वेन्सीज बाय ॲडजस्टिंग टेन्शन इन देम. आपल्याला माहिती आहे, आपण शिकलो आहे व्हायब्रेटिंग वायर, व्हायब्रेटिंग स्ट्रिंग यामध्ये आपण शिकलो आहे की त्या व्हायब्रेटिंग वायरची फ्रिक्वेन्सी त्या वायरच्या लेंथवर, मास पर युनिट लेंथवर आणि वायरमधल्या टेन्शनवर डिपेंड असते. तर आपल्याला त्या स्ट्रिंगमधलं टेन्शन किंवा काही ठिकाणी लेंथसुद्धा कमी जास्त करून आपण ती वायर, त्या वायरमधून तयार होणारा जो साऊंड आहे त्याची फ्रिक्वेन्सी, विशिष्ट फ्रिक्वेन्सी ॲडजस्ट करू शकतो. म्हणजे आपण त्या फ्रिक्वेन्सीला ट्यून करू शकतो. काही उदाहरणं बघा. स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स आर फर्दर ऑफ 3 डिफरंट टाईप्स. ते उदाहरणं बघण्यापूर्वी या स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंटचे पुन्हा 3 प्रकार आहेत. कोणते कोणते प्रकार आहेत ते आधी आपण बघू. प्लग्ड स्ट्रिंग टाईप, सेकंड इज बोर्ड स्ट्रिंग टाईप अँड थर्ड इज स्ट्रक स्ट्रिंग टाईप. आता हे काय आहे नेमके? तर पहिला प्रकार आहे प्लग्ड स्ट्रिंग टाईप. म्हणजे काय? इन दीज इन्स्ट्रुमेंट्स स्ट्रिंग इज प्लग्ड बाय फिंगर्स. म्हणजे या प्रकारच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये हे जे वाद्य असतात याच्यामध्ये जे वायर प्लग केली जाते ती बोटांच्या सहाय्याने प्लग केली जाते. म्हणजे तार ही आपल्या हाताची जे बोटं आहेत त्याच्या सहाय्यानं तार छेडली जाते, त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स निर्माण केले जातात आणि मग त्याच्यामधून साऊंड निर्माण होतो. एक्झाम्पल्स आर तानपुरा, त्यानंतर सितार, नंतर गिटार. तर हे 3 उदाहरणं आहेत, तानपुरा, सितार आणि गिटार. तर याच्यामध्ये काय होतं, ह्या ज्या तारा असतात बघा, त्या मी तुम्हाला सांगितलं की त्याच्यामधली फ्रिक्वेन्सी, टेन्शन, या ठिकाणी लाकूड स्क्रू असतात ते फिरवून आपण त्याच्यामधलं टेन्शन कमी जास्त करू शकतो. किंवा याच्यामध्ये जे ब्रिजेस असतात ते मागं पुढं सरकून आपण लेंथ कमी जास्त करू शकतो. यामध्ये ह्या स्ट्रिंग्स वेगवेगळ्या लेंथच्या असतात, त्याच्यानुसार वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज असतात. तर ही तार आपण बोटांच्या सहाय्यानं छेडतो, म्हणून त्यांना म्हणतात प्लग स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स. अजून एक उदाहरण आहे विणा. तर हे सगळे जे आहेत प्लग्ड स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट टाईप आहेत. सेकंड टाईप इज बोर्ड स्ट्रिंग टाईप. इन दिस इन्स्ट्रुमेंट्स ए स्ट्रिंग इज प्लेड बाय बोईंग. म्हणजे काय असतं की समजा पहिलं उदाहरण आहे व्हायोलिन. तर त्याच्यामध्ये स्ट्रिंग असतेच आणि या स्ट्रिंगमध्ये व्हायब्रेशन्स निर्माण करण्यासाठी ती तार बोटांच्या सहाय्यानं न छेडता बो अशा पद्धतीने, बो म्हणजे मराठीत त्याला म्हणतात धनुष्य. धनुष्य म्हणजे काय, तर एक काठी असते आणि त्याला एक स्ट्रिंग बांधलेली असते, दोर बांधलेला असतो धनुष्य. तर त्याच्या सहाय्यानं यामध्ये ही वायर छेडली जाते, त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स निर्माण केले जातात. तुम्ही बघितलं असेल, कुणी जर व्हायोलिन वाजवत असेल तर ह्या बोच्या सहाय्यानं हा बो त्याच्यावरती, त्या तारेवरती तो सतत घासत असतो, मागं पुढं करत असतो, त्याच्यामध्ये तो व्हायब्रेशन्स निर्माण करत असतो. म्हणून यांना म्हणतात बोर्ड स्ट्रिंग टाईप. दुसरं उदाहरण आहे सारंगी. हे दोन्ही जे उदाहरणं आहेत ते आहेत बोर्ड स्ट्रिंग टाईपचे. त्याच्यानंतर स्ट्रिंग्ड म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचा तिसरा प्रकार आहे आणि तो आहे स्ट्रक स्ट्रिंग टाईप. इन दिस केस द स्ट्रिंग इज स्ट्रक बाय अ स्टिक. म्हणजे याच्यामध्ये जी स्ट्रिंग असते, जी तार असते त्या इन्स्ट्रुमेंटची, ती स्टिकच्या सहाय्यानं, म्हणजे छोटीशी स्टिक असते अशा पद्धतीने. संतूर हे त्याचं उदाहरण आहे पहा. तर यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या तारा असतात. तुम्ही बघता प्रत्येकाची लेंथ ही वेगवेगळी असते, कारण फ्रिक्वेन्सी ही लेंथवर डिपेंड असते. आणि वेगवेगळी तार जर तुम्ही छेडली आणि ती छेडताना बोटानी नाही किंवा बोनी नाही, तर ती स्टिकच्या सहाय्यानं, काठीच्या सहाय्यानं त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स निर्माण करावे लागतात. तर वेगवेगळ्या तारेमधून वेगवेगळा आवाज येतो, कारण प्रत्येक तारेची फ्रिक्वेन्सी वेगळी आहे, कारण ती लेंथवर डिपेंड असते. आपल्याला माहिती आहे मास पर युनिट लेंथवर डिपेंड असते. काही तार ह्या जाड असतात, काही पातळ असतात, तर त्याप्रमाणे फ्रिक्वेन्सी वेगवेगळी असेल. आणि टेन्शन पण याच्यामधलं कमी जास्त करता येते. तिथं स्क्रू असतात बघा या बाजूला,
तर हे जे लाकडी स्क्रू पिळून आपण त्या वायरमधला ताण कमी जास्त करू शकतो आणि फ्रिक्वेन्सी चेंज करू शकतो. एक साधं उदाहरण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघा एक रबर बँड घ्या, ते ताणा आणि त्याला छेडा तुम्ही, त्याच्यातून पण आवाज निर्माण होतो. आणि जेवढं तुम्ही ताण कमी जास्त करणार त्यातून वेगवेगळ्या प्रकारचे आवाज निर्माण होतात, फ्रिक्वेन्सी बदलतात, कारण ती फ्रिक्वेन्सी टेन्शनवर डिपेंड असते. दुसरं उदाहरण आहे पियानो. तर हे 3 प्रकार आपण पाहिलेत, त्यांचे काही उदाहरणं आपण पाहिले. त्याच्यानंतर दुसरं आहे विंड इन्स्ट्रुमेंट, त्यांना आपण मराठीमध्ये वायुवाद्य म्हणतो. दीज इन्स्ट्रुमेंट्स कन्सिस्ट ऑफ एअर कॉलम. साऊंड इज प्रोड्युस्ड बाय सेटिंग व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम. म्हणजे या ठिकाणी तार नसते तर हवा असते, हवेमध्ये एअर कॉलममध्ये व्हायब्रेशन्स निर्माण करून त्याच्यामध्ये साऊंड वेव्ज निर्माण केले जातात. तर याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, दे आर फर्दर ऑफ 3 डिफरंट टाईप्स. याचे सुद्धा 3 प्रकार आहेत. फ्री विंड टाईप नंबर 1, नंबर 2 एज टाईप अँड नंबर 3 रीड पाईप्स. तर हे वेगवेगळे जे प्रकार आहेत ते आपण थोडक्यामध्ये बघू. मी तुम्हाला सांगितलं की आपण यातले तज्ज्ञ नाही आहे, थोडक्यात आपण स्टडी करतो आहे. फ्री विंड टाईप म्हणजे काय? इन दीज इन्स्ट्रुमेंट्स फ्री ब्रास रीड्स आर व्हायब्रेटेड बाय एअर. द एअर इज आयदर ब्लोन ऑर कॉम्प्रेस्ड. विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो आहे की कुठल्याही इन्स्ट्रुमेंटची, म्युझिकल इन्स्ट्रुमेंटची अधिक माहिती डिटेलमध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर गुगलवर सर्च करा किंवा यूट्यूबवर सर्च करा. हे जे फ्री विंड टाईप म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत, याच्यामध्ये ज्या रीड्स असतात त्याला धातूच्या पट्ट्या बसवलेल्या असतात. त्या हवेच्या प्रेशरने व्हायब्रेट होतात आणि कुठलीही बॉडी व्हायब्रेट झाली की त्याच्यातून साऊंड वेव्स तयार होतात. तसं या ठिकाणी घडतं. त्याचे 2 उदाहरणं आहेत. इथं एक आहे माउथ ऑर्गन, ज्याच्यामध्ये आपण तोंडाने हवा फुंकून आवाज निर्माण करतो. जेव्हा हवा पास होते, रीड्समधून बाहेर पडते, तेव्हा त्या रीड्सला जोडलेल्या ज्या धातूच्या पट्ट्या असतात त्या व्हायब्रेट होतात आणि त्या व्हायब्रेशनमधून आवाज निर्माण होतो. हार्मोनियममध्ये सुद्धा तसंच घडतं, फक्त या ठिकाणी भाता असतो. ज्या भात्याच्या सहाय्यानं आतमध्ये हवा भरली जाते, त्याच्या आतमध्ये पोट भाता असतो, त्याच्यात ती हवा साठते. जेव्हा ती रीड्समधून बाहेर पडते तेव्हा त्या रीड्सला जोडलेल्या पट्ट्या व्हायब्रेट होतात आणि त्याच्यामधून आवाज निर्माण होतो. तर हा झाला पहिला प्रकार. मी थोडक्यात तुम्हाला सांगतो आहे, म्हणजे फिजिक्सच्या दृष्टिकोनातून ते कसं काम करतं इन्स्ट्रुमेंट. आपलं बेसिक फक्त एवढंच आहे की व्हायब्रेशन कसं होतं आणि त्याच्यातून आवाज निर्माण कसा होतो, इथपर्यंतच लिमिटेड आहे. सेकंड टाईप इज एज टाईप. इन दिस इन्स्ट्रुमेंट्स एअर इज ब्लोन अगेन्स्ट ॲन एज. म्हणजे हे सुद्धा वायुवाद्यच आहे. हवेच्या प्रेशरवरती व्हायब्रेशन्स होऊन त्याच्यामधून साऊंड निर्माण होतो. याचं उदाहरण आहे फ्लूट. आता याबद्दल तुम्हाला जास्त सांगण्याची आवश्यकता नाही, हे प्रत्येकाला माहीत आहे. थर्ड टाईप ऑफ विंड म्युझिकल इन्स्ट्रुमेंट इज रीड पाईप्स. दे मे कन्सिस्ट ऑफ सिंगल ऑर डबल रीड्स अँड ऑल्सो इन्स्ट्रुमेंट्स विदाऊट रीड्स. याचे काही उदाहरणं आहेत. सॅक्सोफोन, सेकंड इज क्लॅरिनेट सिंगल रीड, नंतरचं आहे बसून डबल रीड आणि विगल विदाऊट रीड. हे सगळे विंड म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत. हवेच्या प्रेशरने व्हायब्रेशन होऊन साऊंड निर्माण होतो. ह्या इन्स्ट्रुमेंट्समध्ये आपण हवा फुंकतो आणि त्याच्यातून साऊंड निर्माण होतात. बिगल विदाऊट रीड असतं, त्यामध्ये रीड नसतो. बसूनमध्ये डबल रीड असतात आणि क्लॅरिनेटमध्ये सिंगल रीड असतं. तर हे सगळे विंड म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत. आणि तिसरा प्रकार आहेत बघा, आपण 2 प्रकार पाहिलेत. पहिल्यांदा स्ट्रिंग म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स आणि त्याचे 3 प्रकार पाहिले. नंतर विंड म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे वायुवाद्य आणि त्याचे 3 प्रकार आपण पाहिले. आता पर्क्युशन इन्स्ट्रुमेंट्स. पर्क्युशन इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे त्याला तालवाद्य म्हणतात. इन दीज इन्स्ट्रुमेंट्स साऊंड इज प्रोड्युस्ड बाय सेटिंग व्हायब्रेशन्स इन अ स्ट्रेच्ड मेमरीन. दे ऑल्सो कन्सिस्ट ऑफ मेटल टाईप ऑफ इन्स्ट्रुमेंट्स which produce sound when they struck against each other or with a beater. म्हणजे हे जे पर्क्युशन इन्स्ट्रुमेंट्स असतात याच्यामध्ये एक स्ट्रेच्ड मेमरीन म्हणजे एक पडदा असतो. याचे काही उदाहरणं आहेत बघा. तबला, आता हे तुम्हाला माहिती आहे, वर या ठिकाणी हे मेमरीन असतं, पडदा असतो, त्याच्यावरती रिपीटेडली पिरियॉडिकली
आपण त्याच्यावरती हाताने तो वाजवतो आणि त्याच्यातून आवाज निर्माण होतो. त्यानंतर ड्रम आहे, ढोल आहे, मृदंगम आहे, नंतर संबल, नंतर डफली. त्यानंतरचं उदाहरण आहे सिम्बल्स म्हणजे टाळ आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो, आणि झांज. बघा याच्यामध्ये दोन मेटल टाईपचे ते म्हणजे दोन धातूच्या प्लेट्स असतात ज्या एकमेकांवरती मारल्यानंतर त्याच्यातून आवाज निर्माण होतो. एकमेकांवरती मारल्यानंतर व्हायब्रेशन्स होतात आणि त्याच्यातून आवाज निर्माण होतो. त्यानंतर झायलोफोन अजून एक उदाहरण आहे. तर पहा हे झायलोफोन शेवटचं. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट्सबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला जर प्रत्येक इन्स्ट्रुमेंटबद्दल डिटेल पाहिजे असेल, अजून तुम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट असेल, तर तुम्ही गुगलवर सर्च करू शकता किंवा यूट्यूबवर सर्च करून अधिक माहिती घेऊ शकता. थँक्यू फॉर वॉचिंग.